नमस्कार. आज आम्ही वडाळ्यामध्ये आहोत. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयात मनोजभाई संसार यांचे कार्यालय आहे. इथून अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण चालायचं. आज ज्येष्ठ रिपब्लिकन नेते तानसेनभाई ननावरे यांनी त्या कार्यालयाला भेट दिली. आपल्यासोबत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महेशजी जिल्हाध्यक्ष आहेत. सर, आज आपली भेट झाली, काय निमित्त होतं वगैरे? सर्वप्रथम स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सागरभाई संसारे आणि रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते तानसेनभाई ननावरे आणि सर्व या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत. या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये तानसेनभाई ननावरे आणि सागरभाई संसारे 20 मार्चला जो दरवर्षी महाडच्या 14 टनाच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं जी दरवर्षी अभिवादन सभा त्या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची होत असते आणि त्याचा आढावा म्हणून या ठिकाणी मी स्वतः रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून तानसेनभाई ननावरे आणि सागरभाई संसारे यांची आज या ठिकाणी भेट घेतलेली आहे. या रायगड जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाचं नियोजन कसं करायचं, काय करायचं म्हणून या संदर्भाची चर्चा झालेली आहे. या चर्चेमधून निश्चितपणे पक्षाची जी सभा आहे, अभिवादन सभा, या सभेची पूर्ण तयारी येत्या 16 ते 17 तारखेपासून संपूर्ण त्या ठिकाणी होणार आहे. मी जिल्ह्यात तानसेनभाई ननावरे असतील किंवा सागरभाई संसारे असतील यांच्या माध्यमातून त्या सभेचं नियोजन या ठिकाणी आम्ही आता करायची सुरुवात करणार आहोत आणि या पक्षाची स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची सभा त्या ठिकाणी होणार आहे. मी संपूर्ण आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना देखील आवाहन करणार आहे की स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या सभेचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. असं या ठिकाणी मी रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी पक्षाध्यक्ष सागरभाई संसारे आणि तानसेनभाई ननावरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जाहीर करतो. सर, महाबोधी महाविहारसाठी सर्व नेते एकत्र, बौद्ध नेते, आपण पहिल्यांदा सर्व पक्षातले नेते एकत्र आलेत महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासाठी. आपणही त्यामध्ये होतात. आपण नाशिकमधून एक मंच आणि एकच मंच आणि एकच समाज आणि एकच मंच आणि सगळे नेते एकाच मंचावर अशी नाशिकमधून घोषणा झालेली आहे. आपलं काय म्हणणं आहे, आपले जिल्हाध्यक्ष, आणि आपली काय भूमिका आहे? तुम्हाला इथे सांगू इच्छितो, या ठिकाणी रिपब्लिकन नेते, त्यांचे नेते आदरणीय तानसेनभाई ननावरे, आज शहीदभाई संगारे भवन मनोजभाई यांचं खऱ्या अर्थाने इथं चळवळीची सुरुवात झाली. त्या ठिकाणी आज कार्यालयाला त्यांनी भेट दिली. त्यांचं मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि युथ रिपब्लिकनच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आणि चर्चेमध्ये तानसेनभाईंनी खूप चांगला विचार मांडला. तुम्ही जो प्रश्न विचारला की महाबोधी महाविहार, यासाठी सर्व रिपब्लिकन गटाचे आणि रिपब्लिकन विचाराचे आंबेडकरवादी लोक नेते एकत्र झाले. तोच प्रयोग आदरणीय तानसेनभाई ननावरे आणि मी स्वतः 2 मार्चला काळाराम मंदिर सत्याग्रह या ठिकाणी तानसेनभाई ननावरे यांनी आवाहन केलं आहे की तिथे सर्व रिपब्लिकन आपले गट, आपले पक्ष बाजूला ठेवून एक समाज, एक विचार, एक झेंडा आणि एकच नेता बाबासाहेब आंबेडकर हा विचार ठेवून आपण एकत्र आलं पाहिजे आणि समाजाला एक नवी दिशा, उमेद दिली पाहिजे. त्याच विचाराने या ठिकाणी आमचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय महेशजी साळुंके आणि आमचे पेंचे तालुका अध्यक्ष अमितजी कांबळे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे. मी आत्ताच त्यांना सांगितलं आहे, या ठिकाणी चांगलं सखोल चर्चा झाली आणि जर नेते जर एकत्र असेल तर समाज एक येईल आणि ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने गरज आहे. आज महाबोधी विहाराचा प्रश्न आहे. त्यानंतर आमचे संस्थापक नेते शहीदभाई संगारे यांचं महाड या ठिकाणी जो घातपात झाला किंवा त्या ठिकाणी त्यांना वनस्पती दहन करत असताना ज्या घटना घडल्या त्या महाड या परिसरात बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ घडल्या आणि भाई संगारे यांचं भव्य स्मारक त्या ठिकाणी व्हावं अशी मागणी आम्ही सर्व नेते, मुख्यतः तानसेनभाई ननावरे यांची त्याचा थॉट किंवा त्याचा विचार ठेवला. मी त्याबद्दल त्यांचा खऱ्या अर्थाने आभार मानतो. हे सर्वांचं दायित्व आहे आणि त्या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे सभा करणार आहोत. एवढी माहिती मी तुम्हाला देतो. एकत्रित सभा करणार आहेत. आपण नाशिकला होता सर. नाशिकमध्ये एक चांगला विचार मांडला गेला. एक समिती नेमली गेलेली आहे. आपल्याला त्यांनी नेतृत्व संधी दिलेली आहे.
आपण ह्या निमित्ताने काय चर्चा झाली आणि आपण मनुस्मृती दहनला 100 वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने भाई संगाऱ्यांची मागणी येते स्मारकाची. आपण काय सरकारकडून मागणी करता आंबेडकरी चळवळीकडे आणि समाजाकडे? येत्या 20 मार्चला महाड येथे सालाबादाप्रमाणे अभिवादन सभेचा कार्यक्रम असतो आणि कालकथित भाई मनोज संसारे यांच्या नेतृत्वात आजपर्यंत महाड येथे क्रांतिकारी अभिवादन सभेचं आयोजन करण्यात येत आहे. दुर्दैवानं मनोजभाई आपल्यामध्ये नाही राहिले. त्यांच्या पश्चात त्या पक्षाची चळवळीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. ते आमचे मित्र आदरणीय सागरजी, त्यानंतर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पुराव्याचे अध्यक्ष आमचे गुंजार तरुण तडफदार नेते भाई महेशजी यांच्यासोबत 20 मार्चच्या महाड येथील कार्यक्रमाच्या रूपरेषा ठरवण्याच्याबाबत चर्चा केली. मी सर्वांना पहिली गोष्ट समजावून सांगितली की कालपर्यंत किंवा मागच्या वर्षापर्यंत तो कार्यक्रम झाला 20 मार्चचा. यावेळेस मात्र तो कार्यक्रम वेगळा आहे. या 20 मार्च 2026 रोजी काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला आणि मनुस्मृती दहनाला 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याची शताब्दीचं साल सुरू होत आहे ते 20 मार्च 2026 पासून. आणि म्हणून या महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला मनुस्मृती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं मनुस्मृती त्याला 100 वर्ष होत आहे. तो 100व्या शतकामध्ये महाराष्ट्र शासनाने आणि आंबेडकरी जनतेने काय करावं याची आपण एक मागणी पत्र तयार करत आहोत. त्या मागणी पत्रामध्ये सर्वात पहिली मोठी बाब आहे की ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरणा घेऊन भाई संगारे, भाई मनोज संसारे त्यांनी महाड येथे मनुस्मृतीचं दहन केलं आणि मनुस्मृती पेटवताना मनुस्मृतीचं दहन करता करता भाई संगारे देखील पेटले. त्यांना वाचवण्यासाठी मनोज संसारे धावून गेले, ते देखील भाजले. दुर्दैवानं त्या भाई मनुस्मृतीच्या दहन करणाऱ्या त्यानंतर भाई संगारे यांचा दुर्दैवी अंत झाला. आणि म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे की मनुस्मृतीच्या दहनाची शताब्दी साजरी करत असताना भाई संगाऱ्यांचं स्मारक, शिल्प स्मारक महाडमध्ये निर्माण करावं अशी आमची मागणी आहे. ज्या कारणासाठी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं, बाबासाहेबांचं स्वप्न होतं की जातीविहीन वर्गविहीन समाज व्यवस्था निर्माण झाल्याशिवाय या देशाच्या स्वातंत्र्याला अर्थ राहणार नाही. आणि ज्या मनुस्मृतीनं जातीचं प्रथेचं वर्णाचं पुरस्कार केला, जाती प्रथेचं पाठराखण केली, त्या मनुस्मृतीला दहन करण्याचं काम परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि तेच काम भाई संगारेंनी केलं, तेच काम भाई मनोज संसारेंनी केलं. आणि त्या दृष्टिकोनातून मी तमाम स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना विनंती केली की या वर्षाचा जो आपला मंच आहे तो रिपब्लिकन ऐक्याचा मंच असावा. रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व करणारे म्हणून जे काही लोक आहेत, जे आमचे नेते आहेत, ज्यांना आम्ही आदराने त्यांच्या समोर आम्ही त्याचा आदर करतो, मग ते बाळासाहेब प्रकाश आंबेडकर असतील, माननीय आनंदराज आंबेडकर असतील, माननीय रामदासजी आठवले असतील, माननीय प्राध्यापक कवाडे साहेब असतील, माननीय डॉक्टर राजेंद्र गवई असतील आणि अशा अनेक आमची जी लहान मोठी सर्व नेते मंडळी आहेत, त्या सर्व नेते मंडळींना सागर संसारीच्या वतीनं मी माझ्या वतीनं आवाहन करणार आहोत. येत्या 2 मार्चला देखील आम्ही नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या स्मृतिदिनी एक समाज एक आवाज ऐक्याचा मंच उभा करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि 2 मार्चला देखील मी आणि मनोज सागर संसारे नाशिकमध्ये महाडला एक समाज एक आवाज एक मंचाची घोषणा करणार आहोत.
तर आम्ही तमाम रिपब्लिकन नेत्यांना जनतेला विशेषतः आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करत आहोत की समाजाच्या हितासाठी चळवळीच्या हितासाठी ज्या भाई संघाऱ्यांच्या ज्या भवनामध्ये आपण बसलो आहोत या भवनाचं नाव विशेष भाई संघारे भवन आहे. भाई संघारे हे मनोज संसार यांचे गुरु आहे. आजही भाई संघाऱ्यांचं नाव प्रत्येक या कार्यकर्त्याच्या तोंडी येत आहे. तो पॅन्थर, तो लढाऊ, तो आक्रमक पॅन्थर भाई संघाऱ्याची याद चिरकालीन ठेवण्यासाठी या शताब्दी महोत्सवाच्या अभिवादन सभेला आपण सर्व एकत्र येऊया असं आवाहन करतो. जय भीम. जय भीम सर, धन्यवाद. तुम्ही माझ्याशी बोलल्याबद्दल. मी पत्रकार माधव पवार, मुंबई.